मैत्रिणींनो, सारखा सारखा तोच डोसा खाऊन जर कंटाळला असाल तर हा नारळाचा डोसा एकदा नक्की करून बघा। या डोशाला पडलेली जाळी बघा आणि टेक्स्चर सुद्धा बघा, किती मऊ लुसलुशीत आपला हा डोसा तयार झालेला आहे। हा नारळाचा डोसा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। हा डोसा तयार करण्यासाठी इनो सोडा असं काही सुद्धा वापरलेलं नाही आणि या डोशासोबत खाण्यासाठी एक सोप्या पद्धतीने चटणी सुद्धा दाखवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। डोसा बनवण्यासाठी इथे मी राशनचा 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता। तुमच्या घरामध्ये जो तुम्ही भातासाठी तांदूळ वापरता तो वापरला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हे आपल्याला 2 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। 5 ते 6 तासानंतर हा आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचा आहे। समजा डोसा जर आपल्याला उद्या सकाळी बनवायचा असेल तर आजच दुपारी आपल्याला हा तांदूळ भिजत घालायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी हा तांदूळ आपण वाटून घेणार आहोत। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील मी थोडा तांदूळ काढून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी शिजलेला भात घालायचा आहे। सकाळचा उरलेला भात सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। त्यानंतर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं जो आपण बटाट्याचे साल काढतो त्याचप्रमाणे याचं साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यातील थोडं खोबरं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे अशाच प्रकारे मी सर्व वाटून घेते। हे बघा, अशा प्रकारे बारीक सर आपल्याला हे वाटण असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे वाटण 2 ते 3 मिनिटासाठी असं फेटून घ्यायचं आहे। एकाच दिशेने हे असं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर रात्रभर हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवत आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करत आहोत। इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता घालून ही चुरचुरीत अशी फोडणी आपण ह्या चटणीवरती घालणार आहोत। हे बघा, ह्यानंतर आपली मस्त अशी डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे। यानंतर आता आपण डोसे बनवायला घेऊयात। हे बघा, किती सुंदर असं पीठ आपलं फुलून आलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ एकजीव झाल्यानंतर इथे शेगडीवरती मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे। त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं। यामुळे काय होतं, डोसा आपला तव्याला चिटकत नाही। अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने किंवा वाटीने आपल्याला डोसा सोडून घ्यायचा आहे। डोसा अजिबात असा पसरवायचा नाही, त्यामुळे काय होतं, आपल्या डोशाला खूप छान अशी जाळी पडते। इथे तुम्ही बघू शकता, मस्त अशी आपल्या डोशाला जाळी सुटायला लागलेली आहे। अशा प्रकारे डोसा पूर्ण वरतून सुकल्यानंतर त्याला वरती झाकण लावून 2 मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे। यामुळे काय होतं, डोसा पलटी करण्याची गरज लागत नाही, असाच तो शिजला जातो। तर मैत्रिणींनो, किती सुंदर असा डोसा तयार झालेला आहे पहा। अशाच प्रकारे सर्व डोसे मी इथे करून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।